आज आपण एक्सेल मध्ये पेस्ट करण्याची एक भन्नाट ट्रिक शिकणार आहोत, जी 90% लोकांना माहित नाही. चला तर मग स्टार्ट कर. मी तुम्हाला एक्सेलचं कॉपी पेस्ट ऑप्शन सुरुवातीपासून शिकवते आहे. हा मी काही डेटा लिहून घेतलेला आहे. इथे स्टेट आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, भोपाळ, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बांगलादेश अँड इंदोर. नंबर्स आहेत. हा डेटा मी इथे सिलेक्ट केलेला आहे. कंट्रोल सी केलंय आणि इथे पेस्ट मी राईट क्लिक केलंय माऊसचं. पेस्ट हे ऑप्शन क्लिक केलेलं आहे. पेस्ट झालेला आहे डेटा. मी इथे हेडिंग देत आहे पेस्ट म्हणून. हा डेटा मी परत सिलेक्ट करून घेतलाय. कंट्रोल सी केलंय, राईट क्लिक केलेलं आहे आणि इथे पेस्ट व्हॅल्यूज, जे पेस्टच्या बाजूचं ऑप्शन आहे व्हॅल्यूज, इथे क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, ह्याला मी इथे हेडिंग देते व्हॅल्यूज. आता बघा इथे पेस्ट केलं, व्हॅल्यूज केलं, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? दिसतोय काय काही डिफरन्स तुम्हाला? पेस्ट मध्ये जे फॉर्मॅटिंग आहे ते इथे व्हॅल्यूज मध्ये आलं नाहीये. पेस्ट मध्ये इथे फॉर्म्युला झालेला आहे, जो व्हॅल्यूज मध्ये आलेला नाहीये. म्हणजे व्हॅल्यूज मध्ये फक्त नंबरच पेस्ट होत आहे. थर्ड ऑप्शन आपण शिकत आहोत. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, राईट क्लिक करते मी इथे फॉर्म्युलाज. जसे या फॉर्म्युलाच्या नावामध्ये आहे फॉर्म्युलाज, म्हणजे काय? फॉर्म्युला दिसणार इथे. तर हे कॉपी पेस्ट झालेलं आहे. इथे मी फॉर्म्युला टाकलेला आहे 10 + 10 20, इथे दिसतो आपल्याला. इथे काही फॉर्म्युले नाही टाकले तुम्ही. हे मी फॉर्म्युला आता तुमच्या समोरच टाकत आहे. इथे मी भोपाळला टाकत आहे एक फॉर्म्युला. मी सगळे प्लस मायनस असे काही फॉर्म्युले टाकत आहे. ठीक आहे, हे असे मी फॉर्म्युले इथे अपडेट केले. आपण हा फॉर्म्युलाज हे ऑप्शन परत एकदा बघू. आता इथे मी हे कॉपी केलंय. कंट्रोल सी, राईट क्लिक करून फॉर्म्युलाज केलेले आहेत. आता फॉर्म्युलाज मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल, इथे जे आपण फॉर्म्युला इथे अपडेट केले होते 10 + 10 20 इथे आलेला आहे. तिथे 20 साठी काही नव्हता. 30 साठी 10 + 20 टाकलेला, 50 साठी टाकला होता, 40 साठी एक टाकला होता 50 - 10, 6 हा एक टाकलेला आहे 40 साठीच परत 50 - 10. इथे 70 साठी टाकला आहे मी 35 + 35. हे फॉर्म्युले इथे आलेले आहेत. आता आपण एक शेवटचं पेस्ट शिकणार आहोत, जे माझं सर्वात फेवरेट आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांना माहित नाही. कंट्रोल सी आणि हे जे फॉर्म्युलाच्या बाजूचं ऑप्शन आहे ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे हा डेटा तुम्हाला हॉरिझॉन्टल मध्ये दिसेल. हा डेटा वर्टिकल मध्ये होता, जो आपण हॉरिझॉन्टल मध्ये पेस्ट केला आहे. हे ऑप्शन तुम्हाला माहित होते का? जर नसेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मजेशीर आणि काही बऱ्याचशा ट्रिकवाले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू.